याचा प्रश्न तर आपल्याकडे हे किती येऊ द्यायचे आणि किती न येऊ द्यायचे हे त्याच्या पत्नीच्या हातात आहेत. हे कोणाच्या हातात बाबाजी? त्याच्या पत्नीच्या. आणि लक्ष्मी पैशाची मालकीन त्याची पत्नी आहे, नुसती पत्नी नाही, पाय धुवावयाच्या दैवा. महाराज काय अभिमान सांडून दिला आई साहेबानं, दास्यत्व स्वीकारलं विटेवरच्या मालकाच्या पायाचं. मग पैशाची मालकीनच विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. त्याच्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या 10-5 रुपयाला ते भुलत नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. फक्त श्रद्धेनं त्याच्या पायावर मिठी घातली, भाव अंतकरणात असला की ते आकळल्या जाते. या बाकी कुठल्या एक जण म्हणला विद्वानाला देव भेटतोय, सोमळ्या आहेस तू? विद्वानाला देव भेटा असेल तर विमान तयार करणारा तुमच्या भागात आहे कोणी? नाही. विमान तयार करणारा किती विद्वान असेल? हे मोबाईलचं डबकं तयार करणारा किती विद्वान असेल? इथून बोललं तरी अमेरिकेतल्याचा आवाज येतो बाबाजी. साधी गोष्ट आहे का? हा, इतकी साधी गोष्ट आहे का? बैठकीतून आवाज दिल्यावर पपेची माय ओ म्हणत नाही. बैठकीतून जर आवाज द्यायला बायकोला तर ती ओ म्हणत नाही. किती मोबाईल खास आहे आपला, आहे का नाही? चपलान फोडायला पाहिजे. बैठकीतून तिला 3दा आवाज द्यावा तरी तिला काही ती बोलतच नाही. हा मोबाईल आणि हा टपरा मोबाईल, इथून बटन दाबल्यावर अमेरिके कुठूनही आवाज येतो ना. मग हा तयार करणारा किती विद्वान असेल, पण याला देव भेटतो का? नाही ना, अद्याप नाही. हे बाकीच्या कृती करशील तू, पण देव प्राप्ती करण्यासाठी मात्र अंतकरणात भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण, तुका मने भाविक आवडतो. आशीर्वाद देत राहा. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, रसरशीत श्रद्धेनं चालत असलेला हा पुण्य उत्सव आहे, नामोत्सव आहे, धर्मोत्सव आहे, अन्नपूर्णा उत्सव आहे. इथे अन्नदानाला कमी नाही, नामस्मरणाला कमी नाही. महाराज विद्वानांच्या मुखारविंदातून या पवित्र मातीमध्ये माझ्या विटेवरच्या मालकाची साधक कितीतरी या जागेत बोलून गेले असतील, तीही इथं वाण नाही. अशी चालत असलेली 82 वर्षाची परंपरा. श्री गुरु समाधीधन विटेवरच्या मालकाचं अंतःकरण. महाराज 5च मिनिटात अभंगाचा अर्थ कळेल तुम्हाला. 5च मिनिटात. ह्या मातीतली ताकद किती मोठी आहे, काय प्रभाव या मातीमध्ये. या मातीमध्ये, या निनगुर गावामध्ये जी समाधी आहे, जे समाधी धन आहे, सद्गुरु स्वामी महाराज. काय काय देवाला आवड असेल महाराज, किती आवड असेल, किती आवड असेल. महाराज पंढरपुरात नसताना सुद्धा मी 5 लोकांचं ऐकलं बाबांजी. साहेबराव महाराज सोनोटीकर, साहेबराव महाराज कोठाळकर यांचं प्रत्यक्ष ऐकलं आणि 3 लोकांचं लोकांनी सांगितलेलं ऐकलं. मी हा दृष्टांत सांगत होतो, वेगळा सांगतोय. मोठी मोठी स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पांडुरंगाच्या मंदिरात गर्दी व्हायची. आपोआपल्या जागा ठरलेल्या असायच्या, कोणी बसत नव्हतं त्या जागेवर.
ही अमक्या वारकऱ्यांची जागा आहे, ही तमक्या वारकऱ्यांची जागा आहे, ही त्या वारकऱ्यांची जागा आहे. महाराज निष्ठेनं अशी रसरसीत भरलेले आंब्यासाच कसा रस असतो तसं श्रद्धेनं भक्तीनं भरलेला रस ज्या वारकऱ्यात होता त्या वारकऱ्याच्या जागेवर बसायची ताकद नव्हती कोणाची. प्रचंड श्रीमंत त्या काळात का नव्हते का बाबाजी लोक, पण बसत नव्हते. इथं अमके वारकरी काकडा ऐकायला बसायचे, इतकी थास्त होती. कोणीतरी म्हणालं मागे, एकदा बालगंधर्व ऐकायला आले आणि ऐकायला आल्याच्या नंतर ती बसली, पण कानात येऊन सांगितलं इथून उठा, इथून उठा. त्यांनी विचार केला, विश्वातले गडगंज पैशावाली लोक मला मानतात आणि मी भजन ऐकायला आलोय, काकडा ऐकायला आलो, मला उठा म्हणतात. तुम्हाला काकडा ऐकू नका असं कोणी म्हणत नाही. तुम्ही ज्या जागेवर बसलात ती जागा एका वारकऱ्याची आहे. गेली 35 वर्ष झालं त्या जागेवर ती वारकरी काकडा ऐकायला बसतात. म्हणजे चातुर्मासात ते कोणाही श्राद्धाचं पुण्यतिथीचं बाहेर जाऊन कीर्तन करीत नव्हते. चातुर्मासामध्ये पंढरपूर सोडतच नव्हते. अशा निष्ठावंत वारकऱ्याची ती जागा आहे. आणि उठली बालगंधर्व, त्यार ती स्वामींचा काकडा ऐकायला कशी माणसं बसत असतील कल्पना करा. साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, स्वामींनी अर्धा तास वेळ केला काकड्याला यायला. त्यावेळेला सगळ्या लोकांचं अंतकरण रडत होतं. त्यांच्या हृदयाला ती भूक लागलेली होती, कानाला ती भूक लागलेली होती. आपण स्वामींचा आवाज कधी ऐकू? आणि या सगळ्यांचा विरह, स्वामी एका भक्तांच्याकडे कीर्तनाला गेले त्यावेळेला तो विरह तिथपर्यंत पोळत होता. विरह कसा पोळतो लक्षात घ्या, भक्तीचा भावाचा. महाराज जगाच्या मालकाची धर्मपत्नी हरवली. गुरुवर्य सद्गुरू पाचपोर बाबा सांगतील तुम्हाला, विश्वाच्या मालकाची धर्मपत्नी हरवली, याच्या पलीकडचं दुःख जगात बाबाजी कोणतंच नाही. मग एवढं दुःख असताना एका पवित्र स्त्रीचा आवाज मात्र देवाच्या अंतःकरणावर आदळत होता. आणि विश्वाच्या मालकानं रस्ता सोडावा आणि तिच्या पर्णकुटीकडे धाव घ्यावा, हा तिच्या भक्तीतला विरह भाव आहे, तिचा अंतःकरणातला त्या शबरीचा भाव आहे, तिच्याकडे भगवंताची ओढ. तसा या स्वामींचा काकडा ऐकणाऱ्या सदाचारी सात्विक पुण्यशील वारकऱ्यांचा भाव प्रगट झाला. आणि मनामध्ये असा एक भाव विरो निर्माण झाला की कधी स्वामींचा आवाज ऐकायला भेटेल. आणि तो स्वामींना तो विरह, ती दुरुक्ती त्यांच्या हृदयाला जाळत होती, पोळवत होती. तिथून देवाला विनंती केली, देवा माफ करा प्रभू, मला पंढरपूर सोडून जाण्याची इच्छा नव्हती प्रभू, माझ्यावर धर्मसंकट आहे. मी एका याच्यात बोललेले होते, ऐका तुम्ही काय धर्मसंकट होत होतं. त्यांच्या भक्तांनी फार मोठ्या धर्मसंकटात पाडलं होतं स्वामींना. कारण त्याची आई वारली होती आणि स्वामींना सांगितलं, स्वामी आईचं तडांगण जळताना इथपर्यंत आलोय, आता एकच करील, अजून 2 क्विंटल सरपण त्याच्यात टाकील. तुम्ही जर हो म्हणाले तर आईचं तडांगण शांत होईल, आणि तुम्ही जर नाही म्हणाले तर त्याच्यात अजून 4-2 क्विंटल सरपण टाकून माझ्या देहाला जोहार करून घेईल. हे धर्मसंकट होतं स्वामींवर. आणि प्रभू माझी इच्छा नाही मला तुम्हाला सोडायची, पण नाईलाज होता. एका साधकाची इच्छा आहे, एका तुम्हा वारकऱ्यांची इच्छा आहे, याच्याकरता आलोय. पण मी इथं आल्याच्या नंतर एका वारकऱ्याच्या समाधानाकरता आलो, पण कितीतरी वारकऱ्याचा असंतोष मला जाळतोय. मी नसल्याचा विरह मला जाळतोय प्रभू. बघा ना प्रभू, मिटवता आलं तर बघा प्रभू, झाकता आलं तर बघा प्रभू. देवा आमची आबरू सावरता आली तर बघा प्रभू. काय ध्वनी असेल भरत बुवा. आणि तात्काळ विटेवरच्या मालकानं विटेवरनं खाली उडी टाकली. सगळा बदल करावा लागला, सगळा बदल. स्वामी धोत्र कसं नेसायचे, स्वामीच्या अंगात पोशाख कसा असायचा, स्वामी कसे दिसायचे, गालावरच्या ओळ्या कशा असायच्या, कशा ठेवण असायची, या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं त्याच वेळेला पंढरपुरातल्या मालकाला स्वतःच्या मुलाला बोलावं लागलं असेल. तो मुलगा म्हणजे नाभी कमळातून जन्माला आलेला विधाता ब्रह्मदेवाला आमंत्रित करावं लागला असेल. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं असेल, तू हाडामासाचा कुंभार आहेस राजा, आता मला स्वामीसारखं तयार कर.
मला स्वामीसारखं कर, मला स्वामीसारखं कर. तुम्हाला एक सांगू का, एकदा आईसाहेब सीता झालत्या तर चुकल्या होत्या. बाबाजी, एकदा आईसाहेबानं सीतेचं रूप घेतलं होतं तर चुकल्या होत्या, नाही होता आलं सीता. जगाच्या मालकिनीला एका अवतारात विश्वाची मालकीन लक्ष्मी सीता होत्या, पुढे रुक्मिणी आहेत, पण रुक्मिणी आईसाहेबाला पुन्हा सीता होत असताना अडचण येते. महाराज, देवाची तीच अवस्था झाली. स्वामीचं रूप घेतलंय, पण ब्रह्मदेवाला विचारलं, विधाता सांग रे बाबा, सांग मी स्वामी सारखा दिसतोय का बघ. थोडा जरी फरक असला तर निष्ठावंत वारकरी मला मानणार नाहीत, मानणार नाहीत, मानणार नाहीत. लक्षात घ्या ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवाने 10-5 मिनिटं घेतली, सगळं निरखून बघितलं देवाला स्वामीचा वेश घेतल्याच्या नंतर. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, प्रभू बसा आता काकड्याला. तसं नाही, तसं नाही, मी दिसायलो स्वामी सारखा, पण आवाज स्वामी सारखा यायला का सांग. किती अडचण असेल मला सांगा बरं. आवाज स्वामी सारखा येतोय का सांग. मनाने एखादा अभंग. आणि मग देवानं अभंग म्हणायला सुरुवात केली. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. हो, म्हणा 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 देवा म्हणा. आणि तो अभंग ऐकल्याच्या नंतर ब्रह्मदेव 8 डोळ्यानं रडत होते, 8 डोळ्यानं रडत होते, 8 डोळ्यानं. देवाने विचारलं, विधाता नेमकं काय झालंय, चुकलंय का माझं. नाही प्रभू, जसे स्वामी गातात तसं तुम्ही गातात. मग तू कधी स्वामींचा काकडा ऐकलास का. काय देव आहे महाराज, देव चतुर, देव चतुर. त्याच्यासारखा चतुरन त्याच्यासारखा गुंड जगात कोणी नाही. विठाला विठाला म्हणून हे चिमूटभर बाजार घेणारे आहे ना, बाजारे आहे ना, जरा हिशोबात वागलं पाहिजे. हे 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 बसा बरं असते ना पैसे ते बाजार करणारे, हे त्याच्या नाही नादी लागायचं. त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. मग कधी ऐकलंय का भजन तुम्ही. ब्रह्मदेवानं सांगितलं, देवादिदेव विश्वनाथाने मला स्वामींचा आवाज सांगितलेला आहे. विश्वनाथाने मला एक लक्षात आलं, कीर्तनाला मान्यता दिली भगवान शिवजीनं नामदेवरायच्या. कीर्तनाला मान्यता दिली नामदेवरायच्या, आणि भजनाला मान्यता दिली स्वामींच्या. ब्रह्मदेव कधी भजनाला बसणारी व्यक्तीच नव्हती. आतापर्यंत मला कुठेही पुरावा सापडलेला नाही की पंढरपूरला ब्रह्मदेव फक्त एकदा चालते चोखोबारायच्या घरी भजन करायला. विठाला विठाला विठाला. मला शिवजिंकन माहीत झालंय असा आवाज. वा, देवानं सांगितलं मी आता काकडा करणार. आणि मग काकड्याला भगवान पांडुरंग परमात्मा स्वामी जिथं बसायचे तिथं बसले आणि काकडा सुरू झाला. आनंद वाटला, आनंद. त्याच्यात फक्त आरती चुकली, आरती चुकली. मला असं वाटतंय की जिवंत माणसांनी स्वतःची आरती म्हणून घेतली नाही पाहिजे. हा तो पुरावा असेल, तो पुरावा असेल, तो पुरावा असेल. आपल्याकडे जिवंत माणसाच्या गळ्यामध्ये हार घातलेली फोटो लावत नसतात, पोरांच्या वाढदिवसाचे हार घातलेले फोटो लावत नसतात. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडोनी. मला असं वाटतं हे तेच लक्षण असावं. आणि देवही स्वामी झाल्याच्या नंतर देवाने विचार केला असेल, आता आपली आरती म्हणत नको. महाराज, मोठ्यांच्या नादी लागत नव्हती माणसं, कारण ती खरंच मोठी होती, ती खरंच मोठी होती. ती कोणाच्याही ताटाखालची मांजरं नव्हती, ती इतकी मोठी होती, इतकी मोठी होती. महाराज, हिम्मत नाही झाली कोणाची, काकडा तुम्ही आरती का नाही म्हणली. त्याच्यावर 5-10 दिवसाला, 10-15 दिवसाला सिद्ध झालं की मी नव्हतोच, याच्याकरता मी देवाची आरती म्हणली नाही किंवा म्हणली असं काही तुम्ही कोणी म्हणू नका. मग हे कोणी केलंय तर सगळं विटेवरच्या मालकाने केलं. इथंच सिद्धांत आपल्या अभंगाचा पूर्तता होतोय की ज्या व्यक्ती स्वामी हजर नसताना स्वामीच्या रूपात सगळ्या भक्तांचं मनोरथ पूर्ण करावं, एवढा आदेश जगाचा बाप स्वामींचा पाळतोय. त्यार्थी स्वामी किती भक्त आहेत हे पहिल्या कडव्यात नमूद. भाविकाची आवडी देवा. अलीकडे सांगू का महाराज, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर ही संत जन्माला आली नसती
तर तुमच्यात आणि माझ्यात यशनी तुटलेल्या बैलात काही फरक नसता राहिला. आपण माणसं आहोत असं जर आपल्याला कोणी कळून दिलं असेल तर या प्रांतातल्या सगळ्या लोकांनी छाती ठोकून सांगायचं, आम्ही स्वामींमुळे माणसं आहोत. हा पुरुषार्थ. आणि त्या स्वामींच्या दरबारामध्ये हा 82वा सप्ताह आहे. त्याच्यात माझ्यासारख्या अल्पज्ञानी सर्वसामान्य छोट्याशा, नावही माझं काही असं भारदस्त नाही, बाळूच आहे. आणि त्या बाळूला कीर्तन करण्याचा योग असं सुद्धा म्हणत नाही, नामचिंतनाची या पवित्र 82व्या यज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग मला येतोय. ते माझं परम सौभाग्य आहे. माझ्या समर्थ सद्गुरू महंत गुरुवर्य मालकांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. बाबा तुम्हाला प्रणाम करतोय. मृदंगाचार्य भरत महाराज असतील, शत्रुघ्न महाराज असतील, सोपान महाराज असतील, आदरणीय रवी महाराज असतील, पत्रकार असतील, नाना महाराज असतील, आमचे आदरणीय दिनेशजी शास्त्री महाराज असतील. गोड प्रेम करते दोघं, नाना महाराज आणि दिनेश महाराज माझ्यावर गोडसं प्रेम. आणि हा मगाशी मला स्वतः भेटायला गुरुजी आले, विष्णुपंत लोंढे गुरुजी सुद्धा आहेत. गुरुजींना सुद्धा प्रणाम. या बाजूचे छानसं प्रमाण म्हणलं वारकरी बाबा त्या दिवशी नारळी सप्त्यातही होते. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. बऱ्यापैकी या पवित्र परिसरातील सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक आणि कपाळ घासेपर्यंत प्रणाम दंडवत. आणि अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोतावर्ग तुम्हालाही प्रणाम करतो. तुळशीवाल्या मावल्या असतील, आदी करून साऊंडवाले सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला नेमकं भाविक म्हणायचं कोणाला? विराट राजाच्या घरी नष्टचर्येमध्ये बाबाजी पांडव होते. नष्टचर्या पांडव होते नष्टचर्येमध्ये. म्हणजे जे जे काम पांडवांना करावं लागलं ते काम पुरुषार्थी नव्हतं. त्यांनी जी भक्ती केली, जितकं काम केलंय का, ज्या योग्यतेच्या पदावर होती का महाराज पांडव, त्या पदाला न शोभणारं काम होतं. म्हणून त्याला नष्टचर्या म्हणतात. सांगतोय तुम्हाला, महाराज नर फक्त अर्जुनालाच म्हणायचं, आपण फक्त नामधारी नर आहेत. मग मिशाचा आकडा पार, याच्यावर तावहान, त्याच्यावर तावहान, हे सगळा पोकळवादी कारभार आहे. आपण अर्जुनाच्या बरोबरीचे नर नव्हे. नराच्या काही याद्या आल्या, शंभूराजाच्या बरोबरीच्या आपण नर नव्हत. कारण सांगू, ज्या शंभूराजाला पाहिल्याच्या नंतर वाघ सुद्धा लघवी करीत होता, वाघ सुद्धा लघवी करीत होता. दृश्यायाम आननेषु पटे तेजायाम भवे व्याघ्राम लघुशंखास्त तेवच. भाष्यकार सांगतात, हे काय गांजा फुक्यान थोडं लिहिलं. महाराज ज्याचं तेज पाहिल्याच्या नंतर वाघ लघवी करतो, पुरुषार्थ किती असेल बाबाजी? काय पुरुषार्थ असेल? अशा खूपशा याद्या आहेत, खूपशा याद्या. त्याच्यापैकी सर्वात मोठी यादी कोणती असेल तर अर्जुनासारखा जगात नर नाही, देव नाही, देव नाही, देव नाही, पंढरपुरातला मालक नाही, तो फक्त नारायण आहे, नर नाही. का नाही? कारण अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. आपल्याला खोटे का होत नाही? आहेत, देवाला पण आहेत, पण अर्जुनाला नव्हते. नष्टचर्या का? महाराज जगात एक नंबरचा नर. आणि बाबा उष्णे गंगावनं इकत घ्यावं लागले. गंगावनं अर्जुनाला गंगावनं घालावं लागले. आणि पांढऱ्या रंगाची साडी, ब्रह्मडा, कथक शिकवावं लागलंय. साधा अपमान आहे? किती मोठा अपमान आहे. म्हणून नष्टचर्या. ज्या बाईला 48,324 दास्या, आकडा ऐकिला,
48,324 दाशा. असू द्या मग शिक्षण कमी, गणित पक्क आहे. 48,324 दाशा इतक्या देवाला पोरी होत्या. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 गुणिले 3 गणित किती होते घरी गेल्यावर बघा. इतक्यात त्या बाईला दाशा होत्या. एकच सोपं सांगते, इतक्या दाशा असताना दुसऱ्याच्या घरी बाबा शेण काढावं लागले. नष्टचर्या. चला, भीम किती शक्तिशाली भरत बुवा. पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. नुसतं असं केलं ना, माणसं उगच म्हणते लाथ आणीन तिथून पाणी काढीन, बायको ताम भरून देईन, काही गप्पा आणतो समोर, लाथ आणीन तिथून पाणी घालून. तू या 2-3 दात तिच्या लातानच पडलेत, तू काय दातला आणि तू विठाला. आता मी नुसतं आपटून दाखिलात मग टाच दुखायली. नेमकं तिथंच जालना हॉस्पिटल मध्ये तिथंच इंजेक्शन दिलं तर टाचा. हो, आता मी इतकं नाटक केलं तर मग नाटक शिजलं नाही. तर आपले कुठे नाटक शिजतील काय. पाय आपटिल्याच्या नंतर किती इंजिनची ताकद असेल रेल्वेच्या. रेल्वे जर किती वेगात गेली ना, आता कधी कधी रेल्वे जात, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, प्लॅटफॉर्म 2च्या बाजूला उभं राहा, लांब उभं राहा. इथे न थांबणारी जास्त जलद गाडी जाणार आहे. आणि ती गेल्यानंतर ती फक्त काय उडी ती माहितीये का, गिलास फिलास वाऱ्यानं उडी ती अशी अंगा उडी ती गिलास फिलास. प्लॅटफॉर्म पडत नाही हा, ते वरचे पत्र पडत नाहीत, फरची उलत नाही, काय नाही. फक्त तुम्ही आम्ही फेकून दिलेली गिलास भरभर 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 उडणार, ती इतकीच उडी ती. पण भीमानं टाच हाणल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नाही. किती रेल्वेच्या इंधनाची ताकद असेल कल्पना करा. आणि त्या भीमाला राजाच्या पोराला खाला शिरा हटावा लागत होता. हो, बल्लवती भय शाख मुदे मध्य भयायनि जायन्ते पाक भयोयनि सकल सुधा वैशान्नर भय यत जायेत वैशान्नर स्तत पुनित भयो पाकान भययनि जायन्ते पाकान भययनि जायन्ते पाकान भययनि जायन्ते. नित्य फुकणीनं चूल फुकायची. काय नष्टचर्या यालाच म्हणायचं. ऐका पुढे, नकुल आणि सहदेव. नकुल आणि सहदेव भाव सांगतोय, भाविक सांगतो. नकुल आणि सहदेव एकानं गायी पार खायच्या. धेनुया नुसती काय पार खायची ताकद एकात नाही म्हणत. पुढचा आता राहू द्या. आणि एकाला घोडे पार खायची ताकद. युद्धा करता घोडे कसे असावा, नवरदेवाला आणते ते कसे असते. बाजाव घोड नाचायले. आणि हे घोड आयुष्यभर बायकोची बाज घेऊन पळत राह. बाजा कुठला बाजार्या. नाचणार घोडं पुरुषार्थी असते महाराज. जे काडबाज घोडे ते मरल पण नाचत नाही. हे बाजारी फोकारी दाखिली की हलकी वाजली की टांगळांग 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 टांगळांग. हो, म्हणून तुळशीची माळ घातलेल्या घोड्यानं पण नाला काय पुशी नाचू नये. विठाला विठाला. नवरदेवा पुढे नाचणार घोडं कुठं शहाणं असतं वे ते बिनाकली असते. ते बिनाकली. महाराज जातवान घोडं नवरदेवाला शेवंतीला आणत होते. जातवान घोडं बाबा. त्याचं कारण होतं, पाहुण्यानं जरी चूक केली असेल तर घोडं चूक सहन करीत नव्हतं. नवरदेव तपासताना पाहुण्यानं जर चूक केली न भरत बुवा तर घोडं सहन करीत नव्हतं. घोड्यावर बसल्याच्या नंतर 3च मिनिटात कळत होतं बायको सांभाळायच्या लायकीचा नाही. विठाला विठाला. शेवंतीत घोडी आणतच नव्हते, घोडा आणत होते घोडं. आणि असे घोडे तपासायचं काम एकात. कसं, दोन्ही मागच्या टापा धरायच्या, खडेल दिवशी मुंडक्या हाणायच्या. मुंडकं नाही हाणायचं, टापा हाणायच्या. टाप कपाळानं फुटली की सांगायचं हे टांग्याच्या लागी आहे. कुराडी शेवटायच्या तांड्याला, त्या टांग्याला, हे त्या टांग्याला. हे युद्धाच्या लागी नाही. काय पुरुषार्थ असेल.
धेनू पार खायची, घोडे पार खायची, यायला गुराख्याचं सोंग घ्यावं लागलं. गुराखी नाही झाले, सोंग घ्यावं लागलं. सोंग नष्टचर्या. कोण धर्म? कोण धर्म? ज्याच्या रथाची चाकं घासू नये, ज्याच्या रथाची चाकं घासू नये म्हणून पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करती. आधरो धरा रहंवरेसी, आधरो धरा रहंवरेसी. धरा म्हणजे पृथ्वी, रहंवर म्हणजे रथ. आधार धरत होती पृथ्वी, इतकं प्रेम धर्माच्या रथावर करत होती. आणि त्या धर्माला इराटाच्या घरी हिसाब करायला बसावं लागलं. चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, सीए, शास्त्राच्या भाषेत कंक. नष्टचर्या. नष्टचर्या. ऐका पण भाव किती गोड होता. एके दिवशी विराटाच्या पत्नीनं द्रौपदीला दळायला लावलं. दळायला लावलं. आलं पाहिजे बायकांना सगळं काम, सगळी कामं आली पाहिजे. कोण्या दिवशी काय उतू येईल सांगता येत नाही. कोण्या दिवशी काय उतू येईल सांगता येत नाही. गॅसचा जर लय उतू आला असतं ना, मागच्या महिन्यामध्ये गॅस लय उतू आलते, म्हणजे कोणाला भेटू लागले का नाही, बळच न्यामून लागली. गॅस सिलेंडर उतू नव्हते आले नाही का. जरा चुकून बोललो मी. असंच जर लांबलं असतं, असंच लांबलं असतं तर नवऱ्याला येताना डबा सांगितल्याने काय केलं असतं. त्याच्यामुळं कधी कधी चूल पण पेटीत आली पाहिजे. नको दाळता येऊ देऊ, घोगऱ्या शिजून खाता येत्या. आलं पाहिजे. काय नैसर्गिक आपत्ती येईल काय सांगता येत नाही. द्रौपदीला दळता येत होतं, दळता येत होतं तिला. दळता विरा पांचाळ नरेशाची मुलगी होती महाराज. 48,324 दाशा भाऊबीजीच्या दिवशी भेटावा. तिचा बाप भिकार छोटा असेल का? काय बाप असेल? 48,324 दाशा देणारा बाप, आणि एवढ्या घरची पोरगी दळत होती. दळायला बशीला राणीनं, बाई हे शैरंध्री जी दळावं लागतंय. जात फटकून घेतलं, पाळू टाकून दिली, खुंटा ठोकला, डावा पाय लांबवला, उजवा पाय मुडपवला, सुपात धान्य घेतलं आणि दळायला सुरुवात केली. पण शहाणीबाई मुक्यानं दळीत नसती. मुक्यानं दळीत नसती. दळण्याचे 6 प्रकार, त्याच्यातले 2 सांगतो. फक्त दोन. लग्नात जर दळायचं असेल तर एकटी दळत नाही, दोघी दळतात. आणि दोघी दळतात आणि बाकीच्या 7-8 जणी सुवासनी गाणे म्हणतात भगवान गणेशाचे, हे दळणं. पण घरात जर कोणी गेला असेल, त्याच्या नैवेद्याचं जर दळायचं असेल तर मुक्यानं दळावं लागायचं. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. ते मात्र गाणे म्हणून वोया म्हणून दळायचं नसते, मुख्यानं दळायचं असते. हा तर द्रौपदीने विचार केला, ज्या घरच्या लोकांनी आम्हाला इज्जतीत सांभाळले, काम करू द्या हो, काम घेऊ द्या काही, पण आदरानं सांभाळले, त्या घरच्या लोकात कोणीही मेलेलं नाही, त्या अर्थी मी मुख्यानं दळणार नाही. आता द्रौपदी जर म्हणत असेल तर ती काय पिराला गाणी म्हणणारी होती का? ती काय मसोबाला गाणी म्हणत असेल का? ती का सटवाईला गाणी म्हणत असेल का? ती का आसराला गाणी म्हणत असेल का? ती का सैलानी बाबाला गाणी म्हणत असेल का? चांदीची सायकल कशी माळानं पळती, चांदीची सायकल कशी माळानं पळती, आणि सैलानी बाबाची शाल भोईला लोळत. काय तुम्ही कशाला उतरत? हे इतकं कट करून टाके कॅमेरावाल्या. विठाला विठाला असं म्हणत असेल का द्रौपदी? कन्हैया रे भावां तत्परेषु कुञ्जानां नारायणो जगतयं किलां निशायां पतियो दिनपति प्रसन्नयो त्वं कृपा छत्रेषु यादरा नारायणो. सूर्याला प्रकाश, चंद्राला प्रकाश, ही पृथ्वी संपूर्ण विकसित करण्याचं काम तुझं आहे देवा. आणि त्याचं भजन करीत होती. धावत व्यक्ती गेली आणि तोंड दाबलं. 2 पुरावे येत. एक पुरावा सांगतोय धर्मानं तोंड दाबलं, धर्मानं. आणि एक सांगताय पुरावा धर्माचं रूप घेऊन देवानं तोंड दाबलं. द्रौपदीचं पोया गात असताना
तर आपल्याला जाऊ द्या, धर्मानं जरी दाबलं ते हे मान्य करा आणि धर्माच्या रूपात देवानं तोंड दाबलं हेही मान्य करा. पण द्रौपदीने विचारलं मला का म्हणू देत नाहीत, तर धर्मानं सांगितलं द्रौपदी तू कृष्णाच्या ओया गाती त्या अर्थी द्रौपदी असं लक्षात येईल. तू कृष्ण कन्हैयाच्या ओया गातीस त्या अर्थी खरोखर द्रौपदी असं लक्षात येईल. आणि द्रौपदी आहे असं लक्षात जर आलं तर गुप्तचरांनी जर कौरवांना सांगितलं तर आपण इथं सापड्या जाऊ आणि पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आपल्याला फेडावा लागेल. पण द्रौपदीनं सांगितलं 12 वर्ष आणि 1 वर्ष फक्त जन्मी वनवास भोगला तरी चालेल, जन्मी त्रास दिला तरी चालेल, पण जात्यावर दळताना मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करीन. मग मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करीन. जन्मी वनवास भोगला तरी हरकत नाही, जन्मी नष्टचर्य करायचं काम आलं तरी हरकत नाही, पण मी त्याचंच गुण गाईन. महाराज याला भाव म्हणायचं, याला भाव म्हणायचं, याला भाव म्हणायचं. आणि या कारणामुळे पांडव ओळखायला आले. बाबा पांडव ओळखायला आले. तर पांडव ओळखायला आल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं हे पांडव आहेत. दिवस भरले. आता 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. पुन्हा भाव किती गोड होता सांगू. हा भाव देवाच्या अंतःकरणात एकट्या द्रौपदीचा सांगतोय, सगळ्या पांडवांचा नाही. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाची आळविती किंवा आठविती रात्रंदिवस एकट्या द्रौपदीचं सांगतोय. इतकी भाविक द्रौपदी विटेवरच्या मालकानं सरस्वतीला आमंत्रित केलं. भोसले गुरुजी सरस्वतीला आमंत्रित केलं. अक्षराची देवता आहे आणि तिला सांगितलं बाई तुला पंचांगातले करण, बव, पळ, निमिष, चरण, लाघव हे सगळे बदलायचे. तिने सांगितलं देवा बदलण्यासाठी 6 दिवसाची अडचण आहे. 1 दिवसाची तिथीचा क्षय करता येईल, वृद्धी करता येईल, दशमीच्या दिवशी एकादशी आणता येईल, पण सरळ सप्तमीला एकादशी, पंचमीला एकादशी कशी आणता येईल, इतका कसं बदल करता येईल. 2 एकादशा करता येईल, 2ची 1 करता येईल, पण 6 दिवसाचा फरक. देवानं सांगितलं तुला काय करायचं ते कर. मी आयुष्यात तुला काही काम सांगितलं नाही, एकच सांगितलंय मला हा पूर्ण 15वाडा भरून निघला पाहिजे. 13.5 दिवसाचा 15वाडा केला. म्हणून अधिक मासाची निर्मिती एका कारणाकरता अधिक मासाची निर्मिती. महाराज सरस्वतीनं देवाला विनंती केली, देवा ठीक आहे तुमचं काम झालं, सगळं झालं, पांडवांना वनवास भेटला नाही, अज्ञातवास भेटला नाही, कौरवाचे थुत्र काळे झाले, ते बोंबलत घरी गेले, मोठे मोठे लोक आलते, त्यांनी विद्वान आणले होते सगळं तपासायला, कॅलेंडर तेव्हा नव्हते म्हणा, हे पंचांग तपासा, अमक तपासा, सगळं तपासा, आणि थुत्र काळे करून कौरव गेले. पण तुम्ही इतके बेजार कशा करता झाले. देवानं हा पुरावा दिला, सरस्वती माते द्रौपदीचं मी धर्माच्या रूपात तोंड दाबलं, धर्माच्या रूपात तोंड दाबलं की तू कृष्णाचं भजन करू नकोस. तू जर भजन केलं तर कौरव तुला ओळखतील, त्याचे गुप्तचर इथं राज्यात फिरत आहेत, त्याची माणसं पेरलेली आहेत, ती ओळखतील तुला, कौरवांना संदेश देतील आणि पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. सरस्वती ऐक तिचं वाक्य, जन्मी वनवास स्वीकारील, पण दळताना मी त्याचंच भजन करील, मी दळताना त्याचीच गुण गाईल. महाराज सरस्वतीचे डोळे पाणावले. देवाने विचारलं रडती कशा करता. त्यानं सरस्वतीनं सांगितलं प्रभू आता कळालं तुम्ही पांडवांकरता द्रौपदीसाठी इतके पागल का झाले, कारण द्रौपदीचा भाव तितका गोड होता, याच्याकरता तुम्ही तितके वेडे झाले. आणि इतका भाव देवा गोड असावा तर देवाला ती भाविक आवडतात. म्हणून पहिल्या कडव्या भाविकाची आवडी देवा तर देवाला आवडतात. राधेला एके दिवशी मांडीवर बसवलं.
राधेला थोडासा राग आला आई साहेबाला. बाबा थोडा नाही राग आला. आई साहेबांनी वैकुंठ सोडून आई साहेब खाली आल्या. त्या जाग्यावर आई साहेब आल्या त्या जाग्याला दिंडीरवन म्हणतात. आपण आपल्या भाषेत त्याला जुनी रुक्मिणी म्हणतो. कोणीकडे उतरला तर जुन्या रुक्मिणीकडे खोली केली, त्याचं दिंडीरवर नाव. तिथं आल्या. महाराज भांडण मिटवायला दर्जेदार लोक लागत असतात. भांडण मिटवायला दर्जेदार लोक पाहिजेत तर भांडण मिटत असते. कधी कधी पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारातलं भांडण मिटलं नाही. वालीचं सुग्रीवाचं एकाचा काटाच काढा मालकानं नाही मिटित आलं. भांडणं मिटवायला दर्जेदार माणसं पाहिजे. माझ्या ओळखीचा एक चांगला होता भांडणं मिटवायला. 2 भावाचे भांडणं लागले चिचपटीमुळं. 1.5 एकरची चिचपटी. भांडण मिटवायला गेल्यावर त्यानं सांगितलं बाबा मरूस तर बाबाला मी सांभाळलंय. 4.5 लाख रुपये दवाखान्याचा खर्च झालाय. आणि बाबांनी मरता मरता सांगितलं बाबा ही चिचपटी तुला 1.5 एकरची घेऊन टाक. ही चिचपटी तुला घेऊन टाक. आणि तुम्ही कार्यकर्ते माणसं आहेत मिटवायला बोलले ही तुम्ही मला 1.5 एकरची चिचपटी द्यायला पाहिजे. मोठा म्हणला तुमच्या लक्षात नाही 3 वर्ष कारभार याच्याकडे होता आणि सगळ्या कारभारात यानं सांगितलं फक्त खापुरतच धान्य झालं. आणि याच्या सासुरवाडीत यानं 27 लाख दीडीनं वाटले. त्याच्या मेहण्याच्या नावानं 27 लाख दीडीनं वाटले. मग हे कुठून आले? मग हे 27 लाखातले मला अर्धे दे, चिचपटी तुला. वाटी न करणार दर्जेदार माणूस पाहिजे भांडणं मिटिणार. तर मग हे तिथं शिरा पोहे खाल्ले होते आम्ही त्या लहान्याची इथं. आणि मोठ्याची तर शेवयाचा भातन भजे खाल्ले. तर शिरा पोहे खाल्ल्यावर त्याला म्हणले तो बापाला सांभाळलंस, 2-4 लाख रुपये दवाखान्यात लावले, चिटपटी सोडूच नको. लहान्याला सांगितलं. आणि मोठ्याची तर शेवयाचा भातन भजे खाल्ल्यावर त्याला काय सांगितलं, अरे तू तरी 27 ऐकिले. मला त्याच्यात मित्रांनी सांगितलं 50 लाख वाटलेले, सोडूच नको चिचपटी. मी घरी गेल्यावर मी म्हणलं जिजा असं कस काय? तू या ध्यानात नाही. यायचं मिटल्यावर आपलं कसं दाखायचं? हे कव्हा बी असेच पाहिजे. गळफांदीच्या आंब्यावानी खुडीत येईन, हातानं घेता येईन. कावळा गेला तरी बसला की हालायलाय. आणि नुसते गळफांदीच्या आंब्यावानी असे लोंब काढलेलीच पाहिजे. चिचपटी इकावाच लागावा. मयाच शेजारी मीच घेतो. असे नालायक भांडण मिटवायला असल्या मिटत असतं वे. भांडण मिटवायला महाराज 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 6व्या क्रमांकाचा संन्यासी. आणि काशीतल्या मालकाने आरक्षित केलेला भजन्या, त्या भजन्याचं नाव आहे देवर्षी नारद. भांडण मिटवायला दर्जेदार वारकरी. सुरनर किन्नर नारद तुम गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर भजन. ही गादी सुद्धा नारदांची, कोणाच्याही बापाची जहागिरी नाही. म्हणून इथं बचर बचर बोललं नाही पाहिजे. यम इतकं हानीन इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. या जाग्यावर उभं राहून कोण्या हरामखोराचे बुट उचलायचे नाही, कोण्या नालायकाचे चाटायचे नाही, आणि कोणाला कोपर खेळ्या बी हाणायच्या नाही. हिम्मत असल तर पंढरपुरातल्याचं वर्णन कर, आणि हिम्मत असल तर त्याचीच निंदा कर. विठाला विठाला. देवर्षी नारद आले. आई साहेबाला सांगितलं आई साहेब राग. तिला मांडीवर बसवलंय. ठीक आहे, मधला प्रसंग आहे, थोडस बाजूला येऊन सरकतो, सांगतो. आमची काही लोक सांगत असतात भगवंताचं पोट दुखत होतं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिती. आणि काय देवाचं एके दिवशी पोट दुखू लागलं बरं का. आणि सकाळी उठायच्या आधीपासून भगवान इशिक बाऱ्यात तांब्या घेऊन गेले बरं का. अरे वाचून सांग जाय सोमळ्या मरतीन तू ह्या पुढचे, असं काही सांग जाऊ नकोस. आणि काय देवाचं पोट दुखू लागलं बरं का.
मोठाली डॉक्टर तिथं बोलवली बर का. अरे काय एकम धन्वंतरी पदायाम, एकम धन्वंतरी पदायाम चर्यादाश्वत्वम भयो. 6 डॉक्टर आहेत भरत बुवा. त्याच्यातला 1 नंबरचा बाबाजी धन्वंतरी नावाचा डॉक्टर. पाया कशी लपलाय आणि कशाला त्याचं पोट दुखत असतं वे कुठं. अवघडच काम आहे ना. गुरुवर्य बाबांनी 1 डॉक्टर सांगतील तुम्हाला किंवा सांगितलंही असेल. गुरुवर्य पाचपोर बाबांच्या मुखारविंदातून 6 पैकी एका डॉक्टरचं नाव आहे का लक्षात येईल. सांगता येईल तुम्हाला त्या डॉक्टरचं नाव. रामायणातले डॉक्टर होते ते सुषेण. हो बाबाजी सांगतील तुम्हाला सुषेण. आणि सगळ्या डॉक्टरांचा बॉस कोण असेल तर अश्विनी कुमार. हा देवांचा डॉक्टर. हे 6 माणसांचे होते. देवांचे अश्विनी कुमार. आणि अश्विनी कुमार वारी तसे चामरे त्यासी. बकदालभ्य सांगतात अश्विनी कुमार देवाला चाम्र वारीत होते म्हणजे वारं घालीत होते. तयाचे इंधने हो निघा. इंधन म्हणजे पंखा, एसी, कूलर. अश्विनी कुमार. आणि त्याचं पोट दुखत असतो का. ऐकून तयाचे वचन. वारकऱ्याचं वचन ऐकलं आणि घेऊ व्याधीचे सोंग. इथं शब्द दुसरा आहे. आता तू आजारपणाचं देवा सोंग घ्या. आणि भगवंताने अंग टाकून दिलं आणि मग आता ते सोंग घेतलं. सोंग मिटिता येत नसते. ज्याला खरी झोप लागली 1 आवाजात 2 आवाजात 3 आवाजात उठत. किती झोपू द्या. आणि लयच जर झोपलं तर पाणी फेकलं तर उठत. काही कडी वाजली तर उठत. डबा वाजला तर उठत. धक्का द्याला तर उठत. पण झोपीचं सोंग घ्यायला इकून लोळलं की इकडं, इकून ढकललं की सोंग घेतलं देवानं. आईसाहेबांनी सांगितलं. नारद म्हणले मी लय लोकायला विचारलं असा आजार 4-2 देशात 1 जणाला होतो. आपण काय म्हणतो लाखात एखाद्याला होतो. नारद लय चतुर्न, लय चतुर नारद. आयुष्यात का पैशाला हात नाही लावला हो त्या संन्याशाने. आयुष्यात नाही. काय चतुर असेल ते संन्याशी. आणि ते आपण म्हणतो लाखात 1 माणसाला आजार होतोय. खिसात नव्हता नारदाला. खिसात नाही. नारदानं सांगितलं माय 2-4 देशात 1 जणाला होतोय. ते आपल्या देवाला झालाय. उपाय एकच उपाय. ज्याला देव आवडतो त्यानं पाया अशी धुवाची पात्रात घासू घासू आणि पायाची माती देवाला प्यायला द्यायची. आईसाहेब म्हणले देवा मी तर त्यांच्या पायाची दाशी आहे. पाय धुवावयाच्या दैवा. आणि आज मी माझ्या पायाचं पाणी त्यांना पाजू कसं. नारद म्हणले माय काही गोष्टीचा विचार करायचा नसतोय. वेळ प्रसंगे देवाला आजार झालेला आहे आणि असा आजार 2-3 देशात आतापर्यंत कोणाला नाही झाला आणि तो देवाला झालाय. आणि तुमच्या पायाची माती दिली की देवाचा आजार राहतोय. आईसाहेब म्हणल्यावर ठीक आहे पण कोणाला सांगू नका. नारद म्हणले आता मलाच माहित आणि तुम्हाला माहित आणि पेणाऱ्याला माहित. मी कशाला दुसऱ्याला सांगू. काही ताण नाही. पण धुवा पाय. पाय धुतले. सोन्याच्या पेल्यात पाणी घेतलं. तुमच्या हातानंच द्यावं लागतंय. देवाकडे गेले आणि देवाकडे देत असताना पेला असा देवाच्या पुढे टेकला आणि देव पेला पाणी पेणार. भगवान म्हणले प्रभू 1 मिनिट थांबा. लय नारदा फार आजारी नाही तरी सहन करा पण थांबा. नारद आईसाहेबाकडे आले. म्हणले आईसाहेब आता हे पाणी पेल्यावर देवाचं पोट काय आजार असेल तो 1 सेकंदात थांबतो. डोळ्याचं पापण लावतं इतक्या टायमात थांबतोय. पण तुम्हाला इतक्या जन्म नरकवास भोगावा लागतोय. आईसाहेब म्हणल्या बाई आणि माया पायाचं पाणी देऊन त्याचा आजार राहतून मला नरक कोणता. काही नाही म्हणले एखाद्या वेळेस तुम्हाला शेपटीची आळी बी व्हावं लागेल. शेपटीची आळी कळत नाही तुम्हाला. शेपटीची आळी व्हावं लागेल. कोणाच्या जखमातली आळी व्हावं लागेल. काही व्हावं लागेल. मग कावळे तोडतेन काही तोडतेन. बाई घेतला गेला असेल द्याल सांग. जिला मांडीवर बसील तर का तिच्याकडे गेले. राधे ओ
महाराणी जी 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 वारकऱ्याला प्रणाम केला, प्रणाम केला, प्रणाम केला. काय प्रभू, काय महाराज? काही नाही, तुझा देव आजारी आहे, भगवान आजारी आहेत. भाई काय झालं देवाला? काही बोलण्यात काही असं वेळ घालू नकोस राधामाय, एकच काम कर, बघायला चल. पळतच सँडल घातली नाही, चप्पल घातली नाही, स्वाक्स नाही, काहीच नाही, टोचायची चप्पल नाही, हॉलमध्ये घालायची नाही, किचनमध्ये घालायची नाही. लय राधायला चपला, बापा बापा बापा, काय राधा आहे आता, राम 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 राम. काय राधा, त्या राधाला घागरा होता, त्या घागऱ्याला पदर होता, तिला गाऊन नव्हता. हो, नवऱ्यासंग गोव्याला गेल्यावर 3-4 घालीत नव्हती. हो, अशी राधा नव्हती ना ती, हिशोबातली राधा होती. काय कशा हसत आहेत बघा ना, काय काय राधा, वा वा, काय राधा. हो, 27,000 रुपये बराचच्या फरचीवर टोचायची चप्पल. हे कशाची चप्पल आहे? ही स्वयंपाक करताना घालायची. ही ह्या 10 चपला येतात, 10 रंगाच्या साड्या येतात, तशा रंगाची साडी घातली तशी चप्पल. ही हॉलमध्ये घालायची. ह्या 2 ही बाथरूममध्ये, ही त्या दुसऱ्या रूम मधली आहे. म्हणलं बाई अशी एखादी चप्पल आहे का? महाराज घरी आल्यावर फटाफटा हाणायची. ती म्हणली तशी नाही. म्हणलं असली तर सांग बाई, मी मोग थोडं उचली तो निघतो. हो राहू दे, मी आपलं तिकडंच झोपल एखादं कुठं. नको म्हणलं माय, म्हणली तशी महाराज हाणायची नाही. हो हो, आणि तसा महाराज आल्यावर हाणल्याशिवाय राहणार बी नाही. महाराजानं बी हिशोबात वागावं ना. हा, राधा काय साध्या नाही तर बाप्पा, लाल करते त्या महाराज चुकल्याच्या नंतर हिशोबात वागलं पाहिजे. राधा तशाच आल्या. बाबा काटे असतील, कुठे असतील, नाली असेल, वलसर भाग असेल, वाळलेला भाग असेल, कोरडा शुष्क काय असेल, तशाच असते. नारदान सांगितलं राधे रडून जिरवायचं नाही. महाराणी रडून जिरू नका. देवाचा आजार थांबवायचा असेल तर एकच औषध आहे, हे तुमचे पाय, याचं पाणी देवाला पाजायचं. राधा राणीनं पाय धुतलेत नाही. आपल्याकडे पित्र जर राहिलोत ना आपण कोणाचा, तर आधी आपल्याला आपले पाय धुवावे लागते. आधी पाय आपल्याला आपले धुवावे लागते, आणि मग आपण पाटावर उभं राहिले होते आपले पाय धुतून एखादा थेंब असा लावला तर लावितो, इकून नाही तर इकून इकून करतो. आता असा करतो सोडून देतो. ते हिशोबात असला पाहिजे पितर बिन. लय माणसं भारी असते पुढचे. वान कोणाचा पितर लक्षात येईल तुमच्या. झालात पितर व्हाच्या लायकीचे आता तुम्ही. आधी आपले पाय आपल्याला धुवा लागते, तर मग पाटावर पुढचा व्यक्ती बाप समजून आपले पाय धुत असतो. राधेन स्वतःचे धुतलेत नाही पाय, आधी इकडे धुतलेत नाही, सरळ ताटातच, आणि भरलं ते काळं मुचूक पाणी. देवाला सांगितलं घ्या. भगवान म्हणले थांबा, पेऊ द्या नारदा, थांबा देवा. राधेनं सांगितलं नारदा प्रभू असं का अडवता तुम्ही, कशा करता अडवता? ऐक ना राधा माय, तुमच्या पायाचं पाणी. आईसाहेब बाजूला बसलेले होते बरं, लक्ष्मी आईसाहेब बाजूला बसलेल्या होत्या. राधेने विचारलं, नारदानं सांगितलं राधा माय तुमच्या पायाचं पाणी प्यायल्यावर देवाचा कायमचा आजार राहतो, आणि देवाला कधीच पुन्हा आजार येणार नाही. पण तुम्हाला कोण्या नरकात टाकावं याचा मेळ नाही. किती नरक भोगावं लागते. राधेने सांगितलं प्रभू तुम्ही पाणी पिऊन टाका, नरकाचं नंतर बघू. नारद म्हणले तसं नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही, मला सांगा किती नरक. राधेनं सांगितलं माझ्या पायाच्या मातीनं पाण्यात काढून जर देवाचा आजार राहत असेल तर जन्मोजन्मी मी नरकवास भोगायला तयार आहे. जन्मोजन्मी नरकवास भोगायला तयार आहे. आता देवाला राधा आवडली कशाहून? माणसं म्हणते ते भागवतकार सांगतच असते, भगवंतानं राधेच्या पायाचं पाणी पिलं आणि देवाला राधा आवडत होती. सोमळ्या इतकत नाही रे, जरा हिशाबात राहत जाय तू. किती आवडत होती भाविकाची आवडी देवा, किती आवडत होती सांगू तुम्हाला. विश्वाच्या मालकानं राधेनं नरकवास किती, आता नरकवास तर बेभाड्या फोडायची गरजच नव्हती, पण नारदानं ही भीती घातली होती. आईसाहेबाला घातली, राधेला घातली. आईसाहेब भीतीला भेल्या आणि पाणी सांडून दिलं. राधेनं सांगितलं नरक सांगितले 14, 15, उपनरक 4. हे पुराणात नाही, एका व्यक्तीनं समर्पित लिखाणीत केले. असे सगळे मिळून बऱ्यापैकी नरकाच्या व्याख्या सांगितल्या.
मग त्या वैतरणी वगैरे ते कसे यमदंड काय दंड हे बऱ्यापैकी सांगितलं. गरुड पुराणात बऱ्यापैकी वर्णन आले. हे सगळ्या काही गोष्टी राधेनं सांगितलं. याच्याही पेक्षा जास्त पुराण निर्माण करा आणि सगळे नरक मला द्या, पण माझा देव सुखरूप झाला पाहिजे. आता हे राधेचं देवावर प्रेम आहे आणि राधा देवाला आवडी कशाहून याचं कारण सांगतो. लक्ष्मी वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, डावीकून आई साहेब घेतल्या रोज सोबत येत, त्याबद्दल काही दुमत नाही. राधेचं भजन बंद केलं आणि विठोबा रुक्माई सुरू केलं याबद्दल दुमत नाही. पण परिणाम सांगतो बाबा, राधा किती आवडली. राधेनं ज्या ठिकाणी आपला देह समर्पित केला त्या ठिकाणची माती आजही पंढरपुरातला कपाळाला लावतो. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. आपल्याला दंडक सांगितला ज्याला मी आवडतो त्या संप्रदायातल्या लोकांना गोपीचंद लावा. म्हणजे रुक्मिणीच्या पायाची अंगाची डोळक्याची कुठली माती नाही, घाम नाही, काही नाही. राधेनं देह समर्पित केलेल्या ठिकाणची माती. जगाचा मालक आज जगात असा एकही नवरा नाही, एकही नवरा नाही. बायको किती गुणवान असू द्या, एकही नवरा नाही, एकही नवरा नाही की तिच्या नावानं गंधलाई. तू बायकोच्या नावानं गंधलाई. जगात माझ्या पवित्र महाराष्ट्रात लाख शब्द हा खोटा आहे. प्रचंड मावल्या आता आपल्या पतीला सौभाग्य प्राप्त व्हावा याच्याकरता त्या कुंकुम लावतात, कुंकू लावतात. अशा मावल्या येतात. पण विश्वाच्या पाठीवर एकही नवरा नाही की बायकोसाठी गंध लावा. जगाचा पाप राधेच्या अंगाची माती गंध म्हणून कपाळाला लावतो. ही काय सामान्य आवड आहे? मग देवाला राधा इतकी आवडती कारण राधेची भक्ती त्या पात्रतेची आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात.